नमस्कार मित्रांनो, आपण आता वाघा बॉर्डरवर आलेलो आहोत. आपल्यासोबत आपले मित्र इरफान पटेल वकील साहेब आहेत आणि त्यासोबतच बाबर वकील साहेब सुद्धा आहेत आपल्यासोबत. रमेश पाटील वकील साहेब आहेत, धावणी साहेब आहेत, माळी मामा आहेत, आपण पाहू शकता. तर आम्ही सर्वजण जे आहे हे संतोष काका आहेत, विशेष म्हणजे महत्त्वाचे राहिले संतोष काका. तर आमची जी टीम आहे त्या टीममध्ये आम्ही जवळपास 50 लोक आहोत सर्वजण मिळून, आणि 50 लोक आम्ही वाघा बॉर्डरला जात आहोत. अतिशय देशभक्तीपर असं वातावरण आहे आणि देशाचं उदाहरण आपण पाहू शकता. तर सगळ्यांनी असा तिरंगा जो आहे तो आपल्या चेहऱ्यावर, आणि खूपच देशभक्तीपर वातावरण आहे. एक जज्बा आहे. खूप मोठं स्वप्न होतं माझं की वाघा बॉर्डरला जाण्याचं. त्या ठिकाणी परेड असते, ती परेड पाहण्यासाठी आम्ही जातोय. आणि आपल्यासोबत आकाश पाजी, सत श्री अकाल पाजी. तर आकाश पाजी सुद्धा आहेत आपल्यासोबत. हे आमचे टीम लीडर आहेत धावणे वकील साहेब. यांनी आम्हाला अतिशय चांगले असं नियोजन केलेलं आहे, उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. आणि कुणी जरी क्षणापुरता नाराज झाला तर त्याची नाराजी दुसऱ्या क्षणाला त्यांनी दूर केलेली आहे. आणि झोएब भाई सुद्धा आहेत आमच्यासोबत, सत श्री अकाल पाजी. तर माळी मामा आहेत. माळी मामांनी सुद्धा तिरंगा जो आहे तो आपल्या हृदयातला तिरंगा जो आहे तो आज चेहऱ्यावर सुद्धा कोरलेला आहे. आणि भारतीयाच्या हृदयामध्ये असतो तिरंगा, ज्याला पाहिल्यानंतर एक उत्साह अंगामध्ये संचारतो. तर अशा या तिरंग्यासाठी ज्यांनी प्राणाचे बलिदान दिले, ज्यांनी हुतात्म्य पत्करले, त्या सर्वांना नमन व्यक्त करतो. आणि भारत आणि पाकिस्तानच्या सीमेच्या एवढ्या जवळ पहिल्यांदाच मी जातोय. द्वारकेला गेल्यानंतर तिथं समजलं होतं की कराची तिथून जवळ आहे, गुजरातमध्ये द्वारका इथे गेल्यानंतर. आणि त्यानंतर सर्वात जवळची सीमा आणि भारत आणि पाकिस्तान दोन्हीचं सैन्य एकावेळी पाहण्याची जी संधी आहे ती आता आम्हाला काही वेळातच मिळते. आम्ही लाईनमध्ये उभ्या की खूप मोठी गर्दी आहे या ठिकाणी. आणि ही प्रचंड अशी गर्दी. KB चौधरी वकील साहेबसुद्धा आलेले आहेत आता. म्हणजे आमचा ग्रुप मोठा आहे. मनोज गावडे साहेब आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोज गावडे साहेब जे आम्हाला ज्येष्ठ सदस्य आहेत, आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, आम्हाला सांभाळून घेतात. स्वामी साहेब आहेत आणि आपले मुन्नाभाईसुद्धा आहेत. अर्थातच चॉकलेट बॉय मुन्नाभाई. आणि हवा बघा तुम्ही मुन्नाबाईची. त्यांनी हृदयातला तिरंगा आपल्या गालावर उमटवलेला आहे आणि देशभक्तीचा जज्बा जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो आहे. आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत, ॲक्च्युली खूप एक्सायटेड आहोत. आणि आता पटेल साहेबसुद्धा आलेले आहेत. पटेल साहेबांनी राष्ट्रीय रंगामध्ये त्यांनी जो रंग आहे पांढरा, त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे. त्यांनी जॅकेट काढलं आहे कारण गरमी खूप आहे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि चौधरी साहेबांनी हातावर जो आहे तो तिरंगा कोरलेला आहे. आणि सर्वांना एंट्री देणे पाहू शकता. ही जी गर्दी आहे ही गर्दी लाईनमध्ये जी आहे ती सर्वजण उभारण्यासाठी जात आहेत. खूप प्रचंड अशी गर्दी आहे. आणि या गर्दीवरून, या जोशावरून आपण पाहू शकता या आतमध्ये गेल्यानंतर वातावरण काय असेल, नाही का. या ॲक्च्युअल परेडच्या वेळी खूप खूप धन्यवाद.